मोनू बेटाउरू बाला किंवा मोनू बेटुरा बाला, पाटणा, बिहार. ज्या व्यक्तीला ब्लॅक पॅन्थर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, संबोधलं जातं, बिहार राज्यातल्या पाटणा शहरातला हा एक ॲथलीट, उत्कृष्ट धावक. वय वर्ष फक्त 19. आवर्जून या वयाकडं लक्ष द्या. 19. आजची मी जेन झेड आहे, जेन झी आहे म्हणून सैनिकांशी वादविवाद घालणारी जमात. आणि कुठे हा मोनू, ब्लॅक पॅन्थर ऑफ बिहार? का बरं हा इतका प्रकाशात आला आहे? एकतर तो अतिशय उत्कृष्ट धावक आहे, आणि ज्या आईने आपल्यासाठी आयुष्य बहाल केलेलं असतं, प्रचंड प्रमाणात त्याग करणारी ही प्रत्येकाची माता असते, त्या मातेच्या प्रेमापोटी हा मोनू धावत निघाला आहे पटण्यावरून, आणि 5 महिन्यांनी तो पुणे शहरात पोचला आहे. धावत, चालत नव्हे, किंवा सायकल किंवा मोटरसायकल किंवा कारनी नव्हे, अव्याहतपणे 5 महिने धावतोय हा. या मोनू उर्फ ब्लॅक पॅन्थरला कवी प्रवीत शोचा कडक सॅल्यूट. कशासाठी धावतोय? काहीतरी मोठं पाहिजे आणि असेल ना त्याच्या मनात. येस, शुअरली. हर हर महादेव. मोनू निघालाय 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी, तसेच 4 धाम यात्रा करण्यासाठी. आणि धावत धावत त्यांनी आत्तापर्यंत 3 ज्योतिर्लिंग आणि 2 धाम या यात्रा पूर्ण केल्यात 5 महिन्याच्या कालावधीत. रोज सकाळी 8 वाजता धावायला सुरुवात, आणि रात्री 8 वाजता ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर आराम. अव्याहतपणे धावणारा हा 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणार. सोमनाथ गुजरातमध्ये आहे, मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमध्ये आहे, महाकालेश्वर मध्य प्रदेशमध्ये आहे, ओंकारेश्वर पुन्हा मध्य प्रदेश, बैद्यनाथ झारखंडमध्ये, भीमाशंकर महाराष्ट्र, रामेश्वर पुन्हा तमिळनाडू, नागेश्वर गुजरात, काशी विश्वनाथ उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर अगेन इन महाराष्ट्र, केदारनाथ उत्तराखंड, आणि कृष्णेश्वर महाराष्ट्र. मित्रांनो, ह्या 12 ज्योतिर्लिंगांना हा मोनू धावत धावत भेट देणार आहे. अर्थात शंभू महादेवांचीच ताकद त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबातच आहे. त्याशिवाय असा काहीसा मोटो घेऊन उगाच कोणीतरी निघत नाही हो. आता तो कशा रीतीने प्रवास करत असेल, कसा धावत असेल, कल्पना करूनच माझ्या अंगावर काटे येऊ लागले. आता गुजरातमधली ज्योतिर्लिंग तो आधी संपवणार, महाराष्ट्रातली ज्योतिर्लिंग संपवून मग जाणार पुढे. कशी त्यांनी आखणी केली असेल, काय अभ्यास केला असेल, याची तुम्ही कल्पना तरी करू शकता का? हे तर जाऊ द्या, नुकताच हा मोनू पुण्यातनं पुढं सरकला आहे असं ऐकतोय, आणि एक सोनू पुण्यात येऊन गेला, राजशाही थाटात बालपण घालवलेला, आणि मनुस्मृतीवरती आग पाखड करून निघून गेला. या सो कॉल्ड जेन झीला थोडासा उचकवून गेला मुलींना. कुठे तो राजकुमार, काय त्याची मेंटॅलिटी, आणि कुठे हा आपल्या गरिबाघरचा ब्लॅक पॅन्थर? मोनू बेटुरा बाला, तुला कडक सॅल्यूट तर या चॅनलने केलाच आहे.
हा प्रवी तुझ्यापुढं नतमस्तक आहे. 3 ज्योतिर्लिंग आणि 2 धाम तर झाली. आता राहिलीत तुझी 9 ज्योतिर्लिंग आणि 2 धाम. आता 2 धाम तुझी कोणती राहिली आहेत हे एक डिक्लेअर केलेलं नसलं तरीही बद्रीनाथ, द्वारका, पुरी जगन्नाथ आणि रामेश्वरम हा अतिशय दक्षिणेकडचं टोक. पुरी जगन्नाथ ओडिशा ईस्टला येतं, ते पूर्वेकडे येतं. अशी ही हर हर महादेव म्हणत या एका शिवभक्ताची धावत धावत ही 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा करण्याची संकल्पना, या संकल्पनेसच लवून किती वेळा मुजरा केला तरीही कमीच वाटतोय मला. एक अतिशय उत्कृष्ट धावक म्हणून पूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला मोनू, त्याचे तुम्हाला यूट्यूबवरती अनेक ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळतील. तसं पाहिलं तर याचं कोल्हापुरात, पुण्यात खूप छानरित्या स्वागत झालं. त्याचा या धावत्या यात्रेचा कॉग्निझन्स बऱ्याच लोकांनी घेतला, त्याचा सत्कार केला. त्याला काही हवं नको हे खूप अगत्याने विचारलं गेलं. कोल्हापुरात एक व्यक्ती आहे ज्याचा उपक्रम पूर्ण 1 वर्षभर 365 डेज ब्रह्मचर्याचं पालन करणारा, तो सुद्धा एक स्पोर्ट्समन आहे. त्याने या मोनूचं खूप मनपूर्वक कोल्हापुरात स्वागत केल्याचं ऐकतोय मी. त्याची रात्रीची झोपण्या राहण्याची व्यवस्था अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी केली. स्वतःच्या घरी त्याला पोटभर घरगुती अन्न, त्याचा आस्वाद त्यांनी दिला. एखादा व्यक्ती जेव्हा आपलं राज्य सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बिहारसारख्या त्या पटना या शहरातनं निघतो आणि धावत धावत तो या महाराष्ट्राच्या धर्तीवर कोल्हापुरात पोचतो, पुण्यात पोहोचतो, तिथल्या देवादिकांचं सुद्धा मनोभावे दर्शन घेतो, पुण्यातल्या लोकांचं सुद्धा आपुलकी, आदर, सत्कार खूप मनोभावे स्वीकारतो आणि मग परत धावत धावत आपल्या पुढच्या यात्रेला निघून जातो. आपल्याला रोज सकाळी एखाद्या ग्राउंडला चक्कर मारा म्हणलं तर आपण नंतर तासभर धापा टाकत बसतो. अव्याहतपणे 5 महिने हा प्रवास त्याचा सुरू आहे. त्यामुळे या मोनूला खरं पाहिलं ना तर प्रत्येक व्यक्ती सॅल्यूटच करते आणि केलाच पाहिजे. एक छोटा कलाकार या नात्याने, एक जागतिक विक्रमवीर या नात्याने, हा सुद्धा एक मोनू जागतिक विक्रमच करतोय. यथावकाश सगळ्या गोष्टी या सिद्ध होतील, त्याची एनरोलमेंट होईल, त्यासाठी त्याला लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो. आणि असं काहीतरी जगामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याची उर्मी घेऊन जगणारी भारतामध्ये काही कमी माणसं नाही आहेत. मध्यंतरी एक व्यक्ती असा सायकलवरती मोठं कॅरियर बसवून त्या कॅरियरमध्ये आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन तो यात्रेवर निघाला आहे, त्याचासुद्धा मला इंटरव्ह्यू पाहण्यात आला. काही व्यक्ती सायकलवर पूर्ण भारत भ्रमण करायला निघतात, असे पण 2-5 लोक माझ्या माहितीत आहेत. नक्कीच अशा सगळ्या लोकांच्या या धाडसाला, या उपक्रमाला हा प्रवी नेहमीच सॅल्यूट करतो आहे. त्यातल्या त्यात मोनू बेटुरबावला, द ब्लॅक पॅन्थर ऑफ बिहार, प्रॉपर फ्रॉम पटना, जिथून त्यांनी ही यात्रा सुरू केली. त्याच्या पुढील सगळ्या यात्रेला त्याच्यासोबत खुद्द महादेव नक्की असणार आहेत. त्यामुळं तुमच्या आमच्या फक्त त्याला शुभेच्छांची गरज आहे. मनापासून मोनू, तुम्हाला लाख लाख पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुढची यात्रा तुमची अतिशय सुखकर व्हावी. सर्व काही तुमच्या मनामधला जो संकल्प आहे, 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा, ऐन पावसाळ्यात तुम्ही काढलेली ही यात्रा आहे, त्याच्यामुळे या यात्रेला अजून विशेष महत्त्व नक्की प्राप्त आहे. जो अंगावर कोसळणाऱ्या ज्या धारा आहेत त्या पावसाच्या न समजून हा मोनू तो खुद्द शिवानी केलेला अभिषेक आहे असं समजतच पुढे जायची त्याला ताकद मिळत राहो, याच सदिच्छांसह या व्हिडिओतून इथंच थांबून रजा घेतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल. अशाच अनंत विषयांवरचे 9000
832 व्हिडिओंचा खजिना दिलेला एकमेव कलाकार.